देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट. ओडिशामध्ये दुपारच्या वेळेला जनगणनेची प्रक्रिया थांबवली. देशातील 16 शहरांमध्ये पारा 43 अंश पार. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये उष्णतेने पुन्हा डोकं वर काढलं. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तापमान 35 अंशांपर्यंत खाली आलेलं. पाऱ्यानं झपाट्यानं उसळी घेत तापमान पुन्हा 41 अंशांवर पोहोचलंय. पावसाळ्यामध्ये रायगडमधील 145 गावांना पुराचा धोका. जुलै महिन्यामध्ये 24 दिवस समुद्राला मोठं उधाण येणार. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. पुण्याच्या शिक्रापूर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. काही ठिकाणी मुसळधार. वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे अचानक पावसाला सुरुवात. नागपूर विमानतळावरील ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप अखेर मागे. नागपूर विमानतळावरील नो पिकअप नो ड्रॉप निर्णयाला टॅक्सी चालकांचा विरोध. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मध्यस्थीनंतर संप अखेर मागे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार. मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून टेस्ट स्ट्रीप तयार. मात्र भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डानं एआयचा वापर यंत्रणा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. कोकण रेल्वेवर दिव्यातून 8 डब्यांची चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन धावणार. उन्हाळी सुट्टीमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत गाडी सुरू करण्याचा निर्णय. 1 मेपासून 7 जूनपर्यंत आठवड्यातून 3 दिवस ही मेमू ट्रेन धावणार. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू. सोन्याच्या दरामध्ये 500 तर चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,000 रुपयांवर. चांदीचे दर जीएसटीसह 2,52,350 रुपयांवर. सचिन तेंडुलकरनं आज 53व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवसाच्या निमित्तानं सचिननं मुंबईमध्ये चाहत्यांची भेट घेतली. यावेळेला सचिननं आपल्या फॅन्सना ऑटोग्राफ देत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. देशातील 35% गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईमध्ये. मुंबईतील गर्भश्रीमंतांकडे 250 कोटींहून अधिक संपत्ती. एईएममध्ये अत्याधुनिक 3D डिजिटल टोमोसिंथेसिस स्तन तपासणी निदान शक्य होणार. स्तन कर्करोगाचा अत्यंत प्रारंभिक अवस्थेमध्ये यंत्राच्या साह्यानं अवघ्या 5 मिनिटांमध्ये तपासणी करता येणार. 70 मायक्रॉन एवढ्या सूक्ष्म गाठींचंही निदान शक्य. राड्या रोड्यावर पालिकेचा कडक वॉच. दिल्लीच्या धर्तीवर मलबाग पोर्टल अनिवार्य. 25 लाखांपर्यंत दंडाची तरतूद. म्हाडा, एमएमआरडीए, बीपीटीसह सर्व प्राधिकरणांच्या कामांवर आता पालिकेचा थेट वॉच असणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्यानं उभारलेल्या मिसिंग लिंकवर ट्रकला तात्पुरती बंदी. सुरुवातीला मिसिंग लिंकवरून जाण्यास कार आणि बसलाच परवानगी असणार. पुण्यामध्ये महिलांच्या नावानं सर्वाधिक घर खरेदी. मुद्रांक शुल्क सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावानं सर्वाधिक घर खरेदी. या योजनेचा राज्यातील 74,211 जणांनी लाभ घेतला. पुण्यामध्ये महिलांच्या नावे महानगरपालिका हद्दीमध्ये मालमत्ता असलेल्यांना मिळकत करामध्ये 50% सवलत मिळणार. स्थायी समितीची मंजुरी. 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना अर्धा कर असणार. 2025 पर्यंत महिलांच्या नावे असलेल्या घरांना सवलत मिळणार. पुणे शहरातील महापालिकेच्या सर्व जलतरण तलावांचं ऑडिट केलं जाणार. जलतरण तलाव चालवण्यासाठी दिलेले ठेकेदार मुदत संपल्यानंतरही तलाव सोडत नसल्याची माहिती. अनेक ठेकेदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी प्रलंबित. पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाणार. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पालिका अधिकाऱ्यांना कडक सूचना. आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश. नेट परीक्षेच्या धर्तीवर सेट परीक्षाही वर्षातून 2दा घेण्याचा पुणे विद्यापीठाचा विचार सुरू. नियोजनानुसार जून जुलैमध्ये सेट परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती. सेट परीक्षा आयोजनाची जबाबदारी यूजीसीनं विद्यापीठावर सोपवली.